तर नमस्कार मित्रांनो, खूप दिवसांनी आमचं जे दुबईला जायचं टार्गेट होतं ते पूर्ण झालं आणि त्याकडे आम्ही रवाना झालो. आईनं माझं औक्षण केलं, देवाच्या पाया पडलो आणि आमची पुढं सवारी चालू. मग मित्रांनो, आम्ही बसमध्ये बसलो आणि 20-19 लोक हे बसमध्ये मुंबईकडे एअरपोर्टच्या दिशेने रवाना झालो. माझ्यासोबत माझे डिस्ट्रिब्युटर पण होते. तर मुंबईकडे जाताना आम्हाला भरपूर प्रमाणे मोठमोठे बोगदे लागले. तर त्या बोगद्यामध्ये अंधाराच्या याच्यातनं वाट काढत आमची बस हे पुढं प्रवास करत होती. असंच पुढं जात असताना जवळजवळ 1-2-1.5 मिनटाचा तो भला मोठा हा बोगदा होता. तर त्या बोगद्यातनं आम्ही खूप एन्जॉय ओरडत किंचाळत हे चालू होतो, कारण आम्ही त्या दिवशी खूप खुश होतो आणि सगळ्या जणांना उत्सुकता होती की पहिलं इंटरनॅशनल टार्गेट. त्यामध्ये आमचे सहकारी सर्व जे कंपनीचे डिस्ट्रिब्युटर लीडर्स होते, तर ते पण दुबईला जाण्यासाठी एकदम एक्साइटमेंट होते. तर बसमध्ये सगळ्यांचं फोटो व्हिडिओ सेशन हे आम्ही करून झालं. काहीजण जोडीने होते, काहीजण सिंगल होते, काहीजण काही वेळातच आम्हाला शिवाजी महाराज टर्मिनल एअरपोर्टचा बोर्ड दिसला. मग मित्रांनो, आम्ही छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मुंबई एअरपोर्टवरती पोहोचलो आणि या ठिकाणी भला मोठा आपला तिरंगा ध्वज पाहून खूप भारी वाटलं. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं पण स्मारक हे भलं मोठं त्या एअरपोर्टवरती आम्हाला पाहायला भेटलं. आम्ही एअरपोर्टला पोचल्यानंतर आमच्याकडे भरपूर मोठा टाईम होता, कारण आमची फ्लाईट ही संध्याकाळची होती. तर तोपर्यंत करायचं काय म्हणून आम्ही मनोज सर, योगेश सर आणि महेश ढवळे सर हे त्या एअरपोर्टच्या स्लाईडच्या आहेत पायऱ्या, त्याच्यावरती आम्ही खूप एन्जॉय करत होतो. म्हटलं आता करायचं काय, तर भलं आपलं योगेश सर म्हटले चला आपण खाली जाऊन या. त्यानंतर म्हटलं चला महाराजांचं आपण जे स्मारक आहे त्याचं दर्शन घेऊया. आणि त्याच स्मारकाच्या जवळ आपला हा जो भला मोठा तिरंगा ध्वज हा खूप हवेमध्ये मस्त जबरदस्त फडकत होता. तर अप्रतिम असं ध्वजारोहणाचा आनंद झाला. सगळ्या गोष्टी झाल्या. त्यानंतर आमचं चेकिंग वगैरे झालं आणि आम्ही सर्वजण विमानाच्या दिशेने हे जात होतो. तर त्यामध्ये जयंत सर जरा येडेजाळ करत होतं, त्याला शांत बसा म्हणत होतो, पण मस्त एन्जॉय करत होतो कारण सगळेजण एकदम खूप आनंदित होतो. मग मित्रांनो, आम्ही एअरपोर्टमध्ये आतमध्ये बसल्यानंतर वेटिंग विमानाचा टाईम असल्यामुळे आम्ही काचेमधून विमान येणारे जाणारे हे बघत होतो, कारण आम्हाला प्रत्येकाला वाटत होतं की कधी एकदाच आम्ही विमानामध्ये बसतो आहे. पण येणारे जाणारे विमान आम्ही बघत होतो. खूप भारी वाटत होतं, कारण खूप दिवसांनी विमान आम्ही पाहिले होते आणि आमचा तो योग हा जवळ आलेला होता. जसं मित्रांनो बस स्टँडला अनाऊन्स करतात की हे विमान इकडून जाणार आहे, तिकडून जाणार आहे, तर त्याच पद्धतीनं जे विमानाचं अनाऊन्सिंग होतं हे ते चालू होतं. मग मित्रांनो, आम्ही त्यानंतर आतमध्ये जाण्याचा आम्हाला प्रवेश मिळाला. सगळेजण आपापल्या ज्या हँडबॅग आहेत त्या घेऊन आतमध्ये विमानाच्या दिशेने चाललो होतो. आणि आतमध्ये आता मी थोड्याच सेकंदात आतमध्ये पाय ठेवणार होतो. मग काय मित्रांनो, आम्ही फायनली विमानामध्ये बसलो आणि बसल्यावर काय आमचे जे सहकारी मनोज सावंत सर होते, सुषमा मॅडम त्यांचे मिसेस हे सर्व म्हणजे पहिल्यांदाच विमानामध्ये बसले होते मित्रांनो. त्यांना उत्सुकता होती की कशा विमान आहे, काय आहे. त्यांचा जो व्हिडिओ कॉल हा त्यांच्या मुलाबाळांना हा चालू होता, ते दाखवत होते. आणि मॅडमनं तर काय त्यांच्या डायरेक्ट खिडकीचं विंडो सीट हे त्यांना मिळाली होती. मॅडम खिडकीतनं दृश्य पाहत होते, मनोज व्हिडिओ कॉलद्वारे दाखवत होते घर. मग काय मित्रांनो, विमानानं डायरेक्ट रिव्हर्स गिअर टाकला आणि टाकल्याबरोबर विमान हे डायरेक्ट रिव्हर्सनं चालू लागलं. त्यामध्ये ज्या एअर हॉस्टेस होत्या त्या सगळे लोकांनी सीट बेल्ट वगैरे लावले का नाही हे त्यांचं चेकिंग चालू होतं. आम्ही आपलं मस्तपैकी काचेतनं बाहेरचं दृश्य पाहत होतो, मस्त वाटत होतं एकदम. मग काय मित्रांनो, विमानानं टाकला फर्स्ट गिअर, वांग 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 करत विमान निघालं. एकदम जबरदस्त सगळ्यांना वाटत होतं, कारण विमानानं आता हळूहळू स्पीड ही आपली वाढवली होती. आणि जे विमानतळावरती ज्या लाईट्स होत्या हे एकदम असं वाटत होतं की आकाशात हे आमचं विमान चालू आहे. अशा पद्धतीनं ते स्टारसारख्या ते चमकत होत्या. हे दृश्य पाहताना खूप जबरदस्त वाटत होतं
की आम्ही काही तासाच्या अंतरातच किंवा काही तासाच्या येणे भारताचा पूर्णपणे संपर्क हा आमचा तुटणार होता. कारण एकदा ज्यावेळेस विमान हवेत जातं त्यावेळेस त्याचं फ्लाईट मोड टाकल्यावरती कुठल्याही प्रकारचं कनेक्शन राहत नाही. मग मित्रांनो, लाईट ह्या आकाशात खूप विमानाच्या चमकत होत्या, कारण आम्ही पंख्याच्या त्या पात्याजवळच हे बसलेलो होतो. आणि मग हळूहळू आम्हाला आकाशातून खालचे जे कंट्री होती, ज्या देशमध्ये आम्ही फिरायला जाणार होतो, दुबई, हे वरनं संध्याकाळच्या फ्लाईटमधून आम्ही ते दृश्य आपल्या डोळ्यानं पाहत होतो. खूप जबरदस्त वाटत होतं, कारण आम्ही फर्स्ट टाईम नाईटची जी फ्लाईट होती तर त्यामध्ये आम्हाला हे खालचं दृश्य, हे खाली खरंच कशा पद्धतीनं दिसतं जमीन वगैरे काय, हे अप्रतिम गाड्यांच्या लाईन वगैरे आम्ही वरनंच पाहत होतो. मग काय मित्रांनो, आम्ही फायनली दुबईमध्ये उतरलो. साधारण आम्हाला मुंबई टू रसल खैमत एअरपोर्ट हे आम्हाला मिळालं होतं. तर मुंबई टू दुबई हे येण्यासाठी आम्हाला साधारण 3 तास लागले. आणि 3 तासाचा संध्याकाळचा प्रवास करून एक जे संध्याकाळचं जे ड्रीम लाईफ असतं, की स्वप्नसुंदरी असं म्हटलं तरी चालेल मित्रांनो, कारण संध्याकाळचा प्रवास करून एखाद्या दुसऱ्याच्या देशामध्ये तिथले कल्चर, तिथलं झाडी, तिथलं कसं काय असेल हे एकदम आम्हाला उत्सुक होती. मग मित्रांनो, फायनली आमचं विमान हे एअरपोर्टवरती स्टँड झालं. त्यानंतर मनोज सर, त्यांचे मिसेस किंवा आमची सर्व टीम, हा ग्रुप विमानातून एक एक करत हे उतरत होतं. मग मी तिथला जबरदस्त नजारा. त्यानंतर मित्रांनो, आम्हाला पिकअप करण्यासाठी बस आलेली होती. मस्तपैकी सगळ्यांनी बॅगा वगैरे बसमध्ये टाकल्या आणि मस्तपैकी त्या बसमध्ये बसलो. आणि त्यानंतर तिथला जो नजारा जाताना आम्हाला पाहायला भेटलं. त्यानंतर मित्रांनो, आम्ही रूममध्ये एंट्री केली. आम्हाला 2 कार्ड्स मिळाले. मग त्यानंतर तिथले जे फोटोज होते मी आतमध्ये शूट करत होतो. मस्तपैकी त्या ठिकाणी आम्ही आमचे बॅग वगैरे ठेवल्या. म्हटलं आता चला फ्रेश होऊया मस्तपैकी. मग आतमध्ये आल्यानंतर वॉशरूमला तिथला ग्लास वगैरे, तिथली स्वच्छता हे पाहत होतो. मग म्हटलं अरे हे काय, चेक केलं तर हा हेअर ड्रायर होता. केस ओली झाल्यानंतर हे करण्याचं मी म्हटलं बघूया चेक करून चालू आहे का नाही, परत सकाळी पंचायत नको. नंतर म्हटलं की बाबा इथं बेसिंग आहे, नळ आहे, चेक करूया इथं पाणी आहे का नाही. भरपूर लोकांचं ऐकून होतं की खरंच इथं पाणी आहे का नाही. चेक केलं स्वतःच्या डोळ्यांनी, पाणी आहे मित्रांनो, पाण्याची काही कमतरता नाही आहे. मग त्यानंतर एक व्हॅनिटी किट म्हणून ते चेक केलं तर त्याच्यामध्ये पाहायला भेटलं की हे काय बाबा नवीनच प्रकार. मग बघितलं तर त्याच्यामध्ये नख क्लीन करण्यासाठी, कान क्लीन करण्यासाठी आम्हाला किट भेटलं. म्हटलं आता ह्या बॉक्समध्ये हे काय प्लॅस्टिकचं, तर ते समजून आलं नंतर की केस जर ओली होऊ द्यायची नसेल तर ती कॅप घालून आंघोळ करायची. नंतर आम्हाला जे कपाट भेटले होते त्या कपाटमध्ये आम्ही पाहिलं की हँगर वगैरे होते, त्याचबरोबर ते मॅट्स होत्या, त्याचबरोबर खाली आपल्याला चप्पल वगैरे ठेवण्यासाठी हे होतं, किट होतं. त्यानंतर हे वॉशरूम किंवा बाथरूममध्ये जाण्यासाठी पाय ओले होऊ नये म्हणून तसलं ते एक आम्हाला चप्पल भेटली होती. मग ते आम्ही चेक केलं किती काय कसं आहे. मग ते बघितलं. त्यानंतर म्हटलं तर चला बाकीचे काय गोष्टी बघूया. हे झालं, ते पाहिलं. मी म्हटलं बघूया, कारण आम्ही दोघंजण होतो, दोघांसाठी आहे का नाही क्वांटिटी चेक केली. तर आमच्या दोघांसाठी होते. मस्तपैकी दरवाजा तो लॉक केला. म्हटलं आतमध्ये बघूया की कशा पद्धतीने बाथरूम वगैरे आहे. आतमध्ये एंटर केल्यानंतर बघितलं तर आम्हाला खूप भारी वाटलं, कारण त्या ठिकाणी जो आतमध्ये जो मिरर होता, खूप मोठ्या पद्धतीने मिरर होता. त्या ठिकाणी लॅम्प लावलेल्या होत्या आणि लाईट्स पण एवढं उत्कृष्ट होते की एकदम डोळ्याला कुठल्या प्रकारचा त्रास होत नव्हता. परत म्हणलं इथं एक चेक करावं पाणी. त्यानंतर हे काही गोष्टी चेक केलं तर इथं बॉडी सोप होता आणि बॉडी वॉश होता. त्यानंतर इथं तर स्वच्छ असं क्लीन टॉयलेट बाथरूम होतं. त्यानंतर होम कॉलिंग करण्यासाठी होतं की त्या दोघांच्या टॉवेल्स. त्यानंतर हा टप होता मित्रांनो. टप हा आम्ही पहिल्यांदा टी व्हीमध्येच बघायचो की कशा पद्धतीनं असतं काय असतं, की मी म्हटलं आहे की आईशपथ खरंच ह्या कंपनीच्या माध्यमातून आपल्याला ह्या पण फॅसिलिटी भेटल्या अशा उत्कृष्ट. नंतर म्हटलं आता चला मस्तपैकी लॉक करूया आणि आपण झोपूया. तो झोपायला जायचं पाहायला भेटलं तर भला मोठा बेड होता, लॅम्प होता मस्तपैकी त्या ठिकाणी, कॉलिंगसाठी टेलिकॉम होता. मग म्हटलं आता चला मस्तपैकी लाईट चेक करूया. लाईट चेक केली चालू बंद करून. नंतर पाहिलं तर मस्तपैकी त्या ठिकाणी मला ते पाहिलं, मी आवडलं मला लॅम्प आणि तिथल्या ज्या गोष्टी होत्या त्या खूप अप्रतिम होत्या. मग मित्रांनो त्यानंतर मी म्हटलं बघूया बेड कसे आहेत काय आहेत.
दुसरा पण हेच आहे का. आणि त्या ठिकाणी सोफा सेट वगैरे होता, पाठीमागं फ्रेम होती, भली एक मोठी खुर्ची होती. त्यानंतर म्हटलं बघूया बाहेरचं दृश्य काय दिसतंय का, पण बाहेरचं दृश्य काय दिसत नव्हतं मित्रांनो. मग ह्या ठिकाणी बसण्याचा टेबल होता. मग नंतर मोबाईल मस्तपैकी चार्जिंग वगैरे दोघांचे लावले होते. त्यानंतर एक टी व्ही वगैरे होता, त्या ठिकाणी पाण्याची बॉटल होती. मग हे चेक केलं, काचेच्या ग्लासमध्ये पाणी वगैरे चेक केलं, पाणी मस्त होतं. 500 ml ची बॉटल होती, माय ब्लू वॉटर म्हणून. थोडीशी चव नव्हती पाण्याला, पण ठीक आहे की पाणी वगैरे खूप महाग आहे. आपल्याला तिथं बॉटल्स वगैरे भेटल्या, मस्तपैकी पाणी वगैरे पिलं. टी व्ही बघूया म्हटलं चालू करून, पण काय टी व्ही चालू झाला नाही. जसे काचेचे ग्लास एकदम जबरदस्त प्रकारे त्या ठिकाणी होते. मग म्हटलं या ड्रॉवरमध्ये बघूया काय आहे, काय कशा पद्धतीनं आहे, काय काय फॅसिलिटी आहेत, चेक करत होतो. तर त्या ठिकाणी मला एक मिनी रेफ्रिजरेटर पाहायला भेटला. मग मी ते ओपन केला. मला चला मस्तपैकी आपल्याला बाटली थंड पाणी प्यायचं असेल तर आपण त्याच्यामध्ये ठेवून स्टोअर करून हे बघू शकतो. नंतर मी बाहेर आलो, थोडंसं बघत. मग मित्रांनो सकाळ वगैरे झाली होती, मस्तपैकी एकदम आंघोळ वगैरे करून फ्रेश वगैरे होऊन सगळे आमची टीम खाली नाश्ता करण्यासाठी आली होती. मग मी पण म्हटलं चला आपण नाश्ता करण्यासाठी जाऊया. मग खाली नाश्ता करण्यासाठी आलो. मग मित्रांनो खाली आलो रेस्टॉरंटमध्ये. नाश्त्याला काय काय चेक करावं म्हटलं. डोसा होता, त्याच्यानंतर सांबार होतं, पोहे होते, पुरी होती, त्यानंतर चण्याची भाजी होती, त्यानंतर अजून भरपूर असं दही वगैरे होतं. ज्याला जे मेनू वगैरे खायचं असेल त्या पद्धतीने सकाळचा नाश्ता जबरदस्त होता. त्याच्यामध्ये सॅलेड वगैरे कट करून वगैरे ठेवलं होतं खाण्यासाठी, ते पण जबरदस्त होतं, एकदम नॅचरल फ्रेश ते त्याच्यानंतर चटणी वगैरे असेल ते होतं. त्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे इथे ज्यूस होते ठेवलेले, ज्याला जे ज्यूस आवडेल त्यानं ते पिऊ शकत होतं. त्यानंतर इथं फ्रूट्स होते कट वगैरे करून ठेवलेले. त्यानंतर ज्या व्यक्तीला बाबा चहा प्यायचा असेल, कॉफी प्यायचं असेल, दूध प्यायचं असेल तर वेगवेगळ्या त्या याच्यामध्ये ते भरून ठेवलेले होते. मित्रांनो सर्वांचा नाश्ता वगैरे झाला होता. मस्तपैकी आम्ही बाहेर बसलो होतो. द ब्रिस्टॉल हॉटेल हे आम्हाला भेटलं होतं. तर त्या ठिकाणी आम्ही सर्वजण एन्जॉय करत होतो. आम्ही गाडीची वाट पाहत होतो की आत्ता गाडी आल्यानंतर आम्हाला पुढचा प्रवास हा करायचा होता. मग मित्रांनो आम्ही सर्वजण रेडी होतो पुढील प्रवास करण्यासाठी. मग सरांना म्हटलं सरांना आपण सर्वजण एक मस्तपैकी व्हिडिओ काढूया. मग तिथं आम्ही मोबाईल दिला, सर्वजण पायऱ्या उतरताना त्या स्टेअर्सवरचा आनंद घेत होतो. आणि ते हॉटेलचा ॲम्बियन्स हा खूप जबरदस्त होता. आणि पार्ट 2मध्ये तुम्हाला दुबईचं सिटी टूर हे पाहायला भेटेल मित्रांनो.